या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। पुण्यात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकलंय। गेल्या वर्षी ज्या निर्घृणपणे वनराज आंदेकरला संपवण्यात आलं होतं, त्यानंतर त्याच्याच हत्येच्या बदल्यासाठी आंदेकर टोळीकडून मोठी तयारी सुरू होती। अखेर आंदेकर टोळीनं वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला एका वर्षानं गोविंदा कोमकर यांच्या हत्या करण्यात घेण्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक राहिलेल्या वनराज आंदेकरची गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 24ला नानापेठेत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्याच्याच हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं गोविंदा कोमकरचा गेम वाजवल्याचं बोललं जात आहे। आंदेकर टोळीकडून रेकी ट्रॅपद्वारे वनराजची हत्या केल्याचा आरोप तसेच त्यांच्या नातेवाईकांवर पाळत ठेवण्यात येत असल्याची कुणकुण होती। यातूनच वनराज आंदेकरांच्या हत्येतील मुख्य आरोपी आलेल्या सोमनाथ गायकवाडच्या मुलाच्या हत्येसाठी कात्रज भागात मोठा प्लॅन रचण्यात आला। पण पुणे पोलिसांनी याच कटातील एकाला ऐनवेळी उचलल्यानं आंदेकर टोळींचा कट फसलाय। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। कारण सध्या शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असताना ही घटना घडली आहे। हल्लेखोराने नानापेठेत गोविंद कोमकर यांना गोळीबार केला। हल्लेखोरांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या। या गोळीबाराच्या घटनेत गोविंदांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कार्य आता सुरू आहे। आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच। सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठेतील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फैशन येतेच। तो फिर इस बार की खरीदी सिर्फ इक्बाल फैशन में ही। इक्बाल फैशन, बेगमपेठ मार्केट, सोलापुर।